संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांची कन्या वैभवी देशमुख यांनी 12वीची परीक्षा दिली आणि परीक्षेमध्ये 85% गुण घेऊन एक अभूतपूर्व असं यश मिळवलं। घरामध्ये दुःखाचा डोंगर होता, चारी बाजूने संकट होते। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वैभवी यांनी त्यांना न्याय भेटावा म्हणून महाराष्ट्रामध्ये वन भटकले, अनेक मोर्चामध्ये सहभागी झाले। परीक्षा जवळ होती, परंतु तरीही मिळेल तेवढ्या वेळामध्ये परीक्षेची तयारी केली आणि चांगले गुण मिळवले आहेत। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। वैभवीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचं अभिनंदन, तसंच तिच्या पुढील वाटचालीसाठी ही शुभेच्छा। आपल्या वडिलांचं जे स्वप्न होतं वैभवी डॉक्टर व्हावी, हे स्वप्न तिने पूर्ण करावं। उल्लेखनीय बाब म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 2 महिन्यांनीच वैभवीने 12वीची परीक्षा दिली होती। वैभवी देशमुख सायन्सला होती। तिला इंग्रजीमध्ये 63 गुण, मराठीमध्ये 83 गुण, मॅथमॅटिक्समध्ये 94 गुण, फिजिक्समध्ये 83 गुण, केमिस्ट्रीमध्ये 91 गुण आणि बायोलॉजीमध्ये 98 गुण, असे 600 पैकी 512 गुण मिळालेले आहेत। आज प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना वैभवी अत्यंत भाविक झाली व ती म्हणाली, आज 12वीचा निकाल लागला, मला 85.33 गुण मिळाले आहेत, परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाही आहेत। माझी नेटची देखील तयारी सुरू आहे, परंतु काल झालेल्या नेटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्यात स्क्रोलिंग कमी येत आहे, परंतु मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे। माझ्या वडिलांचं अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसंच एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याला देखील अटक केली जावी, अशी मागणी वैभवी देशमुख यांनी यावेळेस केली आहे। तसंच संतोष देशमुख हत्याकांडमधील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावावी, अशीच मी आशा करतो।